तीच आपण भाजीसाठी उपटतोय। ती शेतामध्ये ताई आपण उपटूया कोवळी, त्याच्यामुळे आपण ही पहा इथं ही राजगिऱ्याची भाजी खूपच आहे। अख्ख्या वावरामध्येच ही राजगिऱ्याची भाजी पाहू शकता तुम्ही। आणि ती फुल वावरात ही छोटी 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 मस्त, हीच आपण भाजीसाठी उपटतोय। ताई आपण उपटूया कोवळी, त्याच्यामुळे आपण आखी उपटून घेणार आहे। आता पटापट उपटायची। याचा कलर आता लाल दिसतोय, मोठी झाल्यानंतर थोडी हिरवी होती। आपल्याला मोठी मोठी उपटून घ्यायची भाजीसाठी। आपल्या रक्तवाढीसाठी आणि पोट साफ होण्यासाठी ही भाजी खूप गोडी मी तोडलेली आहे। किती सुंदर दिसते, कोवळी आहे ती। घ्यायची आपल्याला, चांगली चांगली बघून घेऊया। हिरवा राजगिरा आहे हा, हे आपल्याला तोडायची। राजगिराची भाजी, हिरवा राजगिरा पाहू शकता तुम्ही। ते राजगिरा ही अशी बांधावर उगवते पावसाळ्यामध्ये आणि कधी पण उगवते दिवाळीत वगैरे। ही भाजी खूप छान लागते खायला। कांदा लसूण हिरवी मिरची टाकून ही भाजी बनवतात। तर भरपूर आहे बघा इथं शेतात ती भाजी। ही पहा इथं ही राजगिऱ्याची भाजी खूपच आहे। अख्ख्या वावरामध्येच ही राजगिऱ्याची भाजी पाहू शकता तुम्ही। आणि ती फुल वावरात ही छोटी 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 मस्त, हीच आपण भाजीसाठी उपटतोय। ती शेतामध्ये ताई आपण उपटूया कोवळी, त्याच्यामुळे आपण ही पहा इथं ही राजगिऱ्याची भाजी खूपच आहे। अख्ख्या वावरामध्येच ही राजगिऱ्याची भाजी पाहू शकता तुम्ही। आणि ती फुल वावरात ही छोटी 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 मस्त, हीच आपण भाजीसाठी उपटतोय। ताई आपण उपटूया कोवळी, त्याच्या